EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या कामावरती सतत प्रयत्न करत राहणे आणि त्याचबरोबर आपल्या कामावरती प्रेम करणे। अर्थातच स्टीव्ह जॉब्स यांनी अशा प्रकारचे एक स्टेटमेंट केलं होतं आणि म्हणून 1975 नंतर स्टीव्ह जॉब्स यांनी आपलीच एक वेगळी स्वतःची एक पद्धत डेव्हलप केलेली होती। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की आज जे कोणी बिझनेसमॅन असतील, जे कोणी सक्सेसफुल अधिकारी असतील, तर ह्या सगळ्या लोकांसाठीचं एक कॉमन वाक्य आहे जे स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटलं होतं, जे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, परत एकदा त्याला रिपिटेशन करतो की महान कार्य करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे काय असेल तर आपल्या कामावरती प्रेम करणे। हे वाक्य मी तुमच्यासाठी कशा पद्धतीने त्याला मॉडिफाय करू शकतो, तर तुम्हाला कोणता विषय जर समजत नसेल तर त्या विषयावरती अतिप्रेम करा। अर्थातच काय तर त्या विषयाला आपलंसं करा, तो विषय तुम्हाला ॲक्सेस देऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विषय जो अवघड जातो किंवा जे विषय तुम्हाला अवघड जातात ते विषय सहजासहजी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवून देऊ शकतात। नमस्कार, मी सचिन गुळिक स्पर्धाग्राम या डिजिटल आणि त्याचबरोबर EMPSC कट्टा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केली होती इतिहास या विषयासाठी। अतिसंभाव्य प्रश्नांच्या गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर जे आहे तर याच्यासाठीच्या अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचबरोबर त्याच्या विश्लेषणाच्या भाग नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत आपले टोटल 9 पाठ झाले होते, म्हणजेच आतापर्यंत सॉरी 10 पाठ झाले होते की PYQचे 5 पाठ आहे। 2017, 18, 19, 20 आणि 21चे 5 व्हिडिओज मी टाकलेले होते। त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना एक ग्रेट सॅल्यूट असेल। सेकंड थिंग दुसरी की आपण या अतिसंभाव्य प्रश्नांच्या निमित्ताने 5 व्हिडिओ बनवले होते आणि त्या 5 व्हिडिओला तुम्हा सगळ्यांचं जे प्रेम मिळते, त्याचबरोबर तुम्ही सगळे जे पॉझिटिव्ह कमेंट्स टाकता, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा डबल सॅल्यूट असेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अशाच प्रकारचे कंटिन्यू अशाच प्रकारचे अनुक्रमे 8 ऑक्टोबरच्या कमीत कमी त्याच्या 2 दिवस अगोदरपर्यंत आपण सगळे सिरीज आणि सिरीजच्या माध्यमातून विश्लेषण आणि विश्लेषणाच्या माध्यमातून प्रश्न विश्लेषण या निमित्ताने आपण काय करतो, आयोगाच्या प्रश्नांच्या बरोबर जाण्याचा किंवा त्याला मॅच होण्याचा प्रयत्न करतोय। बघा, लक्षात ठेवा की तुम्ही आतापर्यंत 100 मीटरची रेस आहे आणि 80 मीटर कसे पळाला हे मॅटर नाही करत आहे, पण आताचे जे 10 दिवस आहेत हे खूप मॅटर करतायत। अर्थातच या 100 मीटरच्या रेसमध्ये तुम्ही 80 मीटर कसे पळाला अजिबात मॅटर करत नाही, परंतु आताचे 20 दिवस आहेत ना, तर मित्रांनो खूपच चांगले आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी की जो 2023 मध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये असायला पाहिजे। खूप सारे मेसेजेस येतात मला, त्या मेसेजपैकी काही मेसेजेस तुम्हाला सांगून देतो की ज्यांनी अभ्यास करणं सोडलं होतं त्यांनी या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इथं बघितल्यानंतर परत एकदा त्यांना आनंद होतो की आपणही करू शकतो। महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक जण हा काही गर्भश्रीमंत नसतो, प्रत्येकाच्या घरी काही अधिकारी नसतात किंवा प्रत्येकाच्या आजूबाजूला तसं वातावरण नसतं, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून खूप चांगल्या लोकांच्या माध्यमातून यूट्यूबच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही परत एकदा या परीक्षेमध्ये कमबॅक करत असता। दुसरी गोष्ट, आपण कोणत्याही प्रकारची जादू करू शकतो। ती जादू कशी होते तर जेव्हा आपण प्रामाणिक अभ्यास करतो त्यावेळी ती जादू होऊ शकते। म्हणून अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि 20 मीटर ही रेस आत्ताची सुरू झालेली आहे तुमचे मित्रांनो आणि या 20 मीटरच्या रेसमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे। म्हणून आपला अभ्यासाचा वेग हा योग्य दिशेसह असायला पाहिजे। बिलकुल कोणत्याही प्रकारचं टेन्शन येत असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही जर ट्रबलिंग वाटत असेल, कुठेतरी मिस्टेक वाटत असेल, काहीतरी कमी आहे, तर पटकन काय करा, आपले जे महत्त्वाचे व्यक्ती असतात, म्हणजेच आपले मार्गदर्शक असो, सिनियर असो, अजून कोणी अधिकारी असतात किंवा आपल्या खूप जवळचे असतात, तर त्यांच्याबरोबर तुम्ही बोलून तरी पहा किंवा सोल्युशन तुम्हाला मिळत जातं। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी फेसबुकची ॲडव्हर्टाईज बघितली होती की राईट इन युअर माइंड, व्हॉट इज इन युअर माइंड, तर म्हणजे तुमच्या मनामध्ये काय ते लिहा तुम्ही। अर्थातच काय की तुम्हाला जे अडचणी जाणवतात ना, तर ह्या अडचणी तुम्ही शेअर करायला शिका, कारण तुम्ही जोपर्यंत ह्या अडचणी शेअर नाही करणार तोपर्यंत त्याच्यावरती सोल्युशन मिळणार नाही। ठीक आहे, पहिल्या प्रश्नाकडे आपण वळतोय। अतिसंभाव्य सिरीजचा भाग पार्ट 6 नंबरचा चालू आहे। 6 नंबरच्या भागामध्ये मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे घेऊन जातोय की अनेक समाजसुधारक आणि राज्यकर्त्यांना ही ब्रिटिश राजवट जी आहे तर ही वरदान वाटत होते। लक्षात ठेवा, अनेक समाजसुधारक आणि त्याचबरोबर राज्यकर्ते, तर इथं 2 कॅटेगरी दिलेल्या आहेत। या सगळ्यांना ब्रिटिश राजवट ही वरदान वाटत होती, तरी पण तरखडकर बंधूंपैकी कोणाला ती शाप वाटत होती। आता तरखडकर बंधू आहेत किती, तर टोटल 3 आहेत। तुम्ही सगळ्यांनी अजून एक महत्त्वाची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण का तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन मिळते, एक्सपिरियन्स मिळतो, काही उदाहरण मिळतात आणि मोटिवेशन मिळतं की जे आता गरज आहे। कालचा एक प्रश्न होता, कालचा एक मला खूप छान कमेंट आली होती आणि मला वन ऑफ द बेस्ट कमेंट वाटली ती की त्यांची कमेंट अशी होती की तुम्ही 1 तासापर्यंत
अर्थातच ती खूप चांगली आणि पॉझिटिव्ह कमेंट होती की 1 तासापर्यंत तुम्ही प्राणायाम वगैरे करता का? तर मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. आणि त्यांनी विचारलं की प्राणायाम करता का? तर मी नाही म्हटलं. मग त्यांनी विचारलं की 1 तासासाठी ऑक्सिजन कसा मिळतो तुम्हाला? ऑक्सिजन पुरतो कसा या लेक्चरसाठी? कारण ताकद खूप लागते याच्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे की तुम्ही सगळेजण माझे ऑक्सिजनचे सिलेंडर आहात, तुम्ही सगळेजण माझा ऑक्सिजनचा सपोर्ट आहात. आणि केवळ तुमच्या या सगळ्या लाईक, कमेंट आणि तुमच्या या सगळ्या व्हर्च्युअल प्रेमापोटी मला हा ऑक्सिजन आणि त्याचबरोबर हा सगळा साठा मिळतो. ओके, तर ती वन ऑफ द बेस्ट कमेंट होती. खूप छान होती ती. थँक्यू सो मच त्यांच्यासाठी ज्यांनी ही कमेंट केली होती. यूट्यूब, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या तिन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथं पहिला प्रश्न आहे. अजून एक आहे की तुम्हाला इथं मोटिवेशन मी देतोय, त्याचबरोबर उदाहरण देतोय, विश्लेषण करतोय आणि प्रश्न देतोय. तर तुम्हाला जर हेल्प होत असेल तर तशीच हेल्प तुम्ही इतर लोकांना करायला शिका. म्हणजेच काय, तर त्यामधली पहिली हेल्प आहे की माझी व्हिडिओची पहिली लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा. दुसरी हेल्प आहे, जर कोणी अनेबल असेल कोणत्या गोष्टीसाठी तर त्याला बिलकुल हेल्प करा. मी एक मूव्ही पाहिला होता की 3 लोकांना तुम्ही मदत करत चला. अर्थातच याचं सर्कल जे आहे तर इंटू 3 खूप मोठं होत जातं. तशाच प्रकारे आपल्याला एक सोशली अटॅचमेंट असायला पाहिजे. हा 8 ऑक्टोबर नंतर ही ठेवा. आता काहीच करू नका, फक्त लिंक शेअर करायचं तुम्ही काम करा. कारण का, तर मी खूप सारे मेसेज वाचत होतो, 10 लोकांना शेअर केलात मग तुम्हाला देव प्रसन्न वगैरे होतं, हे काही कल्पना वगैरे होत्या ह्या सगळ्या. तर तुम्हाला सगळ्यांना पण प्रसन्न करायचं असेल एमपीएससी आयोगाला तर लिंक पाठवायला विसरू नका. ओके, तर पहिला प्रश्न आहे की तरखडकर बंधूंपैकी कोणी त्यांना शाप अशी वाटत होते, बाकीच्या लोकांना ते वरदान वाटत होते. तर समाजसुधारक येतात. मग समाजसुधारक या काही महत्त्वाच्या 1, 2, 3, 4 मधून ऑप्शन शोधायचा आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग भास्कर आणि यापैकी कोणीही नाही. तर हे 3 बंधू आहेत जे तरखडकर बंधू आहेत. आणि यापैकी आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॉक्टर आहेत. आणि 1845 मध्ये जे ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं बॉम्बे प्रांतामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीनं, आणि याच्यामध्ये 9 विद्यार्थी होते. आणि 9 पैकी महत्त्वाचे जे 4 विद्यार्थी होते तर ह्या 4 विद्यार्थ्यांपैकी डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे वन ऑफ होते. अर्थातच इथं भाऊदाजी लाड हे सुद्धा तिथं विद्यार्थी म्हणून होते. तर मग इथं यांच्या 3 मुली ज्या आहेत या 3 मुलींपैकी एका मुलीवरती प्रश्न विचारला तर फॉरेनला पहिल्यांदा कोणी गेली होती. आता हा संपला, परंतु इथे विचारले की कोणत्या तरखडकर बंधूला ही ब्रिटिश सरकारची शासन व्यवस्था ही वरदान ठरत नव्हती किंवा ती शाप ठरलेली होती. तर यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की दादोबा पांडुरंग इलिमिनेट नावाचा प्रकार असतो, तो तुम्हाला इथं करायचा आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते, त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच येणार नाही. दादोबा पांडुरंग तरखडकर हे इंग्रजांच्या कधीही विरोधात गेलेले नव्हते, ते नेहमी सोबत असायचे. मग एकच येतात जे नेहमी चर्चेत नसतात, म्हणजेच कोणतं भास्कर पांडुरंग तरखडकर. हे मात्र याच्यामध्ये योग्य उत्तर असायला पाहिजे. तर भास्कर पांडुरंग तरखडकर तिन्ही लोकांनी महत्त्वाच्या काही संघटना सुरू केल्या होत्या, त्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. त्या संघटना कोणत्या आहेत? मग याच्यापूर्वी मी सांगितल्या होत्या की इथं मानव धर्म नावाची संघटना 1844 मध्ये सुरू केली होती. या संघटनेची स्थापना सुरतमध्ये झाली होती. दुसरी संघटना आहे मुंबई या ठिकाणी 1849 मध्ये झाली होती. त्याचं नाव आहे परमहंस सभा. आणि परमहंसची डायरी हरवली आणि त्याचबरोबर पुणे वैभव नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ते न्यूज आल्यामुळे ह्या लोकांनी काय केलं, परमहंस पूर्ण बंद करून टाकली होती. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची मुंबई या ठिकाणी सुरू झालेली जी तिसरी महत्त्वाची सभा किंवा संघटना जी आहे 1867 मध्ये सुरू झालेली प्रार्थना समाज. आणि ह्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली, म्हणजेच अगोदरपासून केली होती पण प्रार्थना समाजापासून ओपन केली होती. तर ह्या तिन्ही संघटना खूप महत्त्वाच्या आहेत. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. उद्देश, त्याचबरोबर या संघटनेचं काही महत्त्वाचे तत्व, या संघटनेमध्ये महत्त्वाच्या व्यक्ती कोण कोण आहेत आणि या संघटनेचं महत्त्वाचं कार्य कोणतं होतं, त्याचबरोबर या संघटनेचं मुखपत्र कोणतं आहे, ठीक आहे, या संघटनेमधले काही महत्त्वाचे लेख कोणी लिहिले होते आणि पुस्तकं कोणती आणि कोणी लिहिलेली होती. तर एवढे प्रश्न या संघटनांवरती येऊ शकतात. म्हणून ही जी संघटनांचा कार्यक्रम आहे तर हा खूपच इम्पॉर्टंट आहे, यावरती विशेष लक्ष द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे कोणता, तर मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आता मुस्लिम लीग आली, मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की 4 ऑप्शन दिलेले आहेत. नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन, दुसरा मियाँ अब्दुल अजीज, तिसरा हिदायत हुसेन खान, चौथा मोहम्मद अली जिना. तर मुस्लिम लीगच्या वेळी मोहम्मद अली जिना होते का, तर नव्हते. त्याच्यामुळं हा 4 नंबरचा ऑप्शन आपण काय केला तर कट करून दिला. ठीक आहे, पहिला ऑप्शन हा कट करून दिला. त्याच्यानंतर हिदायत हुसेन खान, मियाँ अब्दुल अजीज आणि इतायत नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन. तर याच्यापैकी पहिलं जे उत्तर आहे तर त्याच्या उत्तराच्या अगोदर मी थोडंसं सांगू इच्छितो की 30 डिसेंबर 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. आणि मुस्लिम लीगमध्ये खूप महत्त्वाच्या 2 व्यक्ती होत्या, एक धर्मगुरू होते आणि एक नवाब होते. तर त्यावेळी धर्मगुरू जे होते तर त्यांचं नाव आहे आगा खान आणि दुसरे होते कोण तर सलीम उल्ला खान.
ओके, तर सलीम उल्ला खान, तर या दोघांना पण एका विशेष नावाने ओळखलं जातं. त्यांचं नाव काय आहे तर खान बंधू या नावाने ओळखलं जातं. तर हे महत्त्वाची माहिती आली. ठीक आहे, तर मुस्लिम लीगची स्थापना का करावीशी वाटली होती त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही याच्यामध्ये 1, 2, 3, 4 मध्ये तोपर्यंत उत्तर द्या, मी विश्लेषण देतो. तर 1905 मध्ये काय झालं, सिमला या ठिकाणी एक परिषद भरलेली होती आणि सिमला या ठिकाणी मुस्लिम लीगच्या सगळ्या नेत्यांना काय केलं, अर्थातच मुस्लिमांच्या सगळ्या नेत्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळं निघून तुमच्यासाठी काहीतरी विशेष तरतुदी देता येऊ शकतात असं लॉर्ड कर्झन यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर याचा परिपाक म्हणजेच काय झालं तर 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली 30 डिसेंबर 1906 रोजी. आणि या ढाकाच्या या महत्वाच्या याच्यामध्ये महत्वाचं अर्थातच इथे 1906 ला अजून एक परिषद भरलेली होती, मुस्लिम मोहमेडन परिषद भरली होती. लक्षात ठेवा, हे सांगायचं विसरून जाईल. तर मुस्लिम मोहमेडन परिषदेमध्ये काय केलं तर या ढाका अर्थातच या 1906च्या मुस्लिम लीगची तिथं स्थापना झाली आणि या स्थापनेमध्ये महत्वाचे 2 व्यक्ती होते, आगा खान आणि सलीमुल्ला खान. आणि पहिले अध्यक्ष म्हणून इथं लाभले होते नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन, हे पहिले त्या मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. मग महत्वाची माहिती पुढे जाते. 1906 मध्ये जरी मुस्लिम लीग स्थापन झाली असली तरी 1909 मध्ये मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला होता. त्याचबरोबर या मुस्लिम लीगला मतदारसंघातून बाहेर काढ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देऊ नका कोणत्याही जाती समुदायाला, अशा प्रकारची मागणी 1928 ला नेहरू रिपोर्टने सादर केली होती. त्याचाच परिणाम 1932 मध्ये इतर डॉक्टर आंबेडकरांच्या अस्पृश्य किंवा बहुजन किंवा हरिजन समाजाला सुद्धा इथं आपला स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. त्याच्यानंतर इथं अजून एक आहे, 1919 मध्ये विशिष्ट वर्गांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेला होता. तर ही काही महत्त्वाची आणि ठराविक माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जातोय की खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल, लक्षात ठेवा हायलाइट करायचं, बंगालचे गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल बनलेले होते. तर कोणता कायदा आहे हे कायदा विचारलेला आहे. प्रत्येक एका टॉपिकमध्ये प्रत्येक भागामध्ये आपण कायद्यावरती जातो आणि प्रत्येक वेळी एक वेगळा कायदा आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या कायद्याला सेंट हेलेना ऍक्ट सुद्धा असं म्हटलं जातं, कारण ब्रिटिश सरकारने तिकडे एक बेट घेतलं होतं ज्याचं नाव होतं सेंट हेलेना आणि म्हणून इथं सेंट हेलेना ऍक्ट सुद्धा त्या कायद्याला म्हटलं जातं. तर हा नियमन कायदा आहे 1773चा. तर या कायद्याने बदल काय झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बंगालचा जो गव्हर्नर होता तर हा बंगालच्या गव्हर्नरला बनवलं होतं काय तर बंगालचा गव्हर्नर जनरल हे बनवलं होतं. त्याच्यामुळे हा इथं प्रश्नच बनत नाही. मग इथं बंगालचा शेवटचा गव्हर्नर आणि बंगालचा पहिला गव्हर्नर अशा प्रकारचे 2 प्रश्न इथं बनू शकतात. अर्थात इथे एक आणि इथे. मग इथं बनतो कोणतं वॉरन हेस्टिंग्स हे उत्तर बनतं. यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1784चा पिट्स यांनी आणलेला भारताबद्दलचा कायदा पास झाला म्हणून या वॉरन हेस्टिंगने काय केलं 1785 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. मग इथं आलं होतं कोण तर मॅक फर्सन नावाचा एक व्यक्ती आला होता पण तो हंगामी ठरला. आणि इथं 1786 ते 1793 पर्यंत भारतात दुसऱ्यांदा मग दुसरे बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून कोण आले होते तर लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आले होते. ठीक आहे, बंगालचे दुसरे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर 1784 म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताकडे ब्रिटिश पार्लमेंट किंवा राणीकडे सत्ता हस्तांतर करण्यासाठी हा आणलेला महत्वाचा कायदा होता. 1813 कायदा आपण लास्ट टाइम पाठीमागच्या भाग 5 मध्ये कव्हर केला होता. तर 1813च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीकडील व्यापाराची मक्तेदारी काय केली काढून घेण्यात आली होती. परंतु कंपनीकडे ठेवलं काय तर इथं ठेवलं होतं काय तर चीन्स बरोबरचा व्यापार, त्याचबरोबर चहाचा व्यापार, अफूचा व्यापार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ठेवली तर इथं प्रशासकीय व्यवस्था ही मात्र ईस्ट इंडिया कंपनीकडे ठेवली आणि 53 मध्ये ती काढून घेण्यात आली. याच्या व्यतिरिक्त कंपनीकडे बाकीचं काहीच राहिलेलं नव्हतं ह्या 4 गोष्टी व्यतिरिक्त. 33 मध्ये ह्या तिन्ही गोष्टी काढून घेण्यात आल्या. लक्षात ठेवा 33 मध्ये ह्या तिन्ही गोष्टी काढून ठेवल्या. आणि भारताचा जो विस्तार झाला होता तर 1930-31 पर्यंत लॉर्ड विल्यम बेंटिक याचा कालावधी बेंटिकने काय केलं होतं तर खालसा धोरण लागू केलं होतं कुर्ग, काचार, जयंतिया त्याचबरोबर मद्रास या प्रांतामध्ये अर्थातच खाली दक्षिण भारतामध्ये. आणि सगळा प्रांत यांच्या ताब्यात आल्यामुळं बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणण्याच्या ऐवजी भारताचा का म्हणू नये, कारण का तर यांनी पूर्ण भारत असं जिंकत घेतला होता म्हणून यांनी तर बंगालचा गव्हर्नर जनरल या पदाच्या ऐवजी त्याचं पद काय केलं होतं तर भारताचा गव्हर्नर जनरल, अर्थातच इथं भारताचा गव्हर्नर जनरल या पदावरती त्यांना शिफ्ट करून दिलं होतं. म्हणूनच इथं 1833चा कायदा आहे की या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हे पद बनवलं. मग पहिले व्यक्ती कोण होते तर इथं विल्यम बेंटिक हे भारताचे गव्हर्नर जनरल हे पहिले व्यक्ती होते. आणि या विल्यम बेंटिकच्या कालावधीमध्ये हा 3रा सनदी कायदा पास झाला होता. अर्थातच इथं 2रा सनदी कायदा, 3रा सनदी कायदा 53
52ला चौथा, 33ला दुसरा, तिसरा, 53चा चौथा हे 4 सनदी कायदे भारतामध्ये येऊन आलेले होते. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे सनदी कायदा 1833चा. याला सेंट हेलेना ऍक्ट सुद्धा म्हटलं जातं. आणि याच कायद्याच्या दरम्यान 1835 मध्ये काय केलं तर मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचा एक पहिल्यांदा आयोग नेमण्यात आला होता. तर मेकॉलेने काय केलं होतं, पाश्चात्य शिक्षण पद्धती भारतामध्ये लाभवली पाहिजे असं. म्हणजेच यानं काय केलं होतं तर अलेक्झांडर डफ जे होते, लास्ट टाइम सांगितलं होतं, अलेक्झांडर डफ यांची डाऊनवर्ल्ड फिल्ट्रेशन थिअरी ही त्यांनी काय केली आपल्या याच्यामध्ये लागू केली होती. म्हणजे उच्च वर्णीयाला शिक्षण ते झिरपत खाली जाईल. महात्मा फुलेंनी विरोध केला, लॉर्ड कर्झननी या थिअरीला विरोध केलेला होता. तर अशा पद्धतीनं हा महत्त्वाचा प्रश्न झाला की कोणता कायदा. ह्या कायद्यावरती लक्ष ठेवा. मी वारंवार सांगतो की काही महत्त्वाचे कायदे तुम्हाला करून कंपल्सरी जायचं, त्यावरती वारंवार आयोग काय करतं, प्रश्न विचारतं. पुढील प्रश्न आपण घेतोय की खालीलपैकी कोणी ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्काराच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदार निर्धारित केलेले होते. तर भारतासाठी म्हटलेले, लक्षात ठेवा इथं भारतासाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हटलेला आहे, ना की विशिष्ट एका कम्युनिटीसाठी म्हटलेला आहे. तर ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्कारांच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्धारित केले होते. तर एक प्रश्न विचारला होता की घटना कालानुक्रमे लावण्याचा प्रयत्न करा यावरती. तर याचं उत्तर सांगा. तर लॉर्ड आयर्विनचा कालावधी आहे 1926 पासून 1931 पर्यंत. मॅकडोनाल्ड हे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते. विन्स्टन चर्चिल हे 1939 पासून मे 1945 पर्यंत हे कोण होते तर ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते. आणि डर्बी हे 1857 पासून पुढे 59-60 पर्यंत हे कोण होते तर ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते. तर आपण घेतलेत काय तर 3 प्राईम मिनिस्टर घेतलेले आहेत. मग या 3 प्राईम मिनिस्टर पैकी नेमकं एक्झॅक्ट कोणते प्राईम मिनिस्टर होते हे तुम्हाला सांगायचंय. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की याच्यापैकी हे जे आयर्विन आहे तर हे आयर्विन 1932 पर्यंत येणार नाहीत. मॅकडोनाल्ड हे मात्र काय होते तर राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930 पर्यंत, 30, 31 आणि 32 ह्या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळी हे रॅम्से मॅकडोनाल्ड हे राऊंड टेबल कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते. अर्थातच इतर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी काय केलं होतं 16 ऑगस्ट 1932 मध्ये यांनी एक निवाडा जाहीर केला. त्या निवाड्याला काय म्हटलं जातं जातीय निवाडा. आणि या निवाड्याच्या अंतर्गत संपूर्ण भारतासाठी त्यांनी काय केलं स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सांप्रदायिक पुरस्काराचा आधार दिला होता. आणि असं सांगितलं त्यानं की तुम्ही सगळेजण भारतात कुठून माझ्याकडे या आणि तुम्हाला काय करतो विशेष काहीतरी तरतुदी देतो. परंतु कोणीच आलं नाही. फक्त इथं गेले होते कोणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. आणि त्यानंतर इथं दलित समुदायाला भारतामध्ये स्वतंत्र मतदारसंघ 1909 आणि 1919 प्रमाणे मिळाला. परंतु गंमत अशी झाली की महात्मा गांधीजींनी 1932 मध्ये परत एकदा सविनय कायदेभंग सुरू केली होती. त्यांना मुंबईमध्ये अटक केली. नंतर आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आल्यानंतर येरवडा जेलमध्ये त्यांची रवानगी केली. आणि येरवडा जेलमध्ये जेव्हा यांना समजलं की 16 ऑगस्टला असं काहीतरी झालेलं आहे तर 20 सप्टेंबरला हे काय केले उपोषणाला बसले. आणि 1932ला 20 सप्टेंबरला बसल्यानंतर 4 दिवसामध्ये तब्येत खराब झाली. मग 4 दिवसानंतर 24 सप्टेंबरला 1932ला काय झालं पुणे करार झाला. त्या पुणे करारावरती आपण सविस्तर पाठीमागं बोललेलो आहे. तर हा कोण होता तर रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारचं सांप्रदायिक मतदारसंघ सुरू झाला होता. डर्बीनं काय केलं होतं विश्लेषणामध्ये देऊया आपण. तर डर्बी यांनी राणीचा जाहीरनामा लिहिलेला होता. आणि हा जाहीरनामा भारतामध्ये कोणी तर कॅनिंग यांनी इलाहाबाद या ठिकाणावरून 1858 मध्ये आपला प्रसिद्ध केला होता की भारतीय लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही आणि संपूर्ण भारतावरती राणीचं किंवा राजाचं राज्य असणार आहे. तर हे डर्बी होते. डर्बीची वर्णी का लागली होती या ठिकाणी तर पामस्टन नावाचे एक व्यक्ती होते. ते ब्रिटनचे प्रधानमंत्री होते. पामस्टनने आपल्या पदाचा 57 मध्ये राजीनामा दिला. आणि या पामस्टननी लॉर्ड कॅनिंगचे भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून काय केली नियुक्ती केलेली होती. त्यानंतर विन्स्टन चर्चिल यांच्यावरती प्रश्न विचारला जातो की दुसरं जागतिक महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर कोण होते विन्स्टन चर्चिल. आणि क्लेमंट ॲटली हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी प्राईम मिनिस्टर होते. आयर्विन यांच्या कालावधीमध्ये आलेला आयोग म्हणजेच कोणता असेल तर तो सायमन कमिशन होता. आणि सायमन कमिशनमध्ये 7 लोक त्यापैकी एकही भारतीय घेऊ नका असं सांगणारा हा लॉर्ड आयर्विन होते. ठीक आहे, अशा प्रकारचं हे विश्लेषण आलं. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणता तर 1902चा आहे. 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेजर लक्षात ठेवा फ्रेजर कमिशनची स्थापना करण्यात
करण्यात आली तर 1902 आहे. मग तुम्हाला क्लिक झालं असेल की 1899 पासून 1905 पर्यंत कालावधी कोणाचा जर असेल तर मी तुमच्यासाठी एक होमवर्क सांगितला होता. तर होमवर्कला लिहून घेतलं असेल तुम्ही सगळ्यांनी तर काही गव्हर्नर जनरलची यादी बनवा आणि ती यादीनुसार कालावधी पाठ करा. लक्षात ठेवा ती जर यादी बनवली कालावधी जर लक्षात राहिला तर कोणतीही घटना पटकन त्यामध्ये फिट बसवता येते. म्हणून तो होमवर्क करा. आता मी काहीतरी होमवर्क सांगितलं होता ब्राह्मणेतर वर्तमानपत्र आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवले लिहून त्याचं. बघा 100% 8 ऑक्टोबरला एक प्रश्न असू शकतो त्यावरती असं मला वाटतं. अनालिसिस आहे माझं. त्याच्यामुळे असा काही होमवर्क सांगतो की ज्याच्यावरती प्रश्न येतो आल्यानंतर मग मला तुम्ही 100% सांगाल की सर आला प्रश्न. तर इथं काही गव्हर्नर आहेत त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आहेत त्याचबरोबर इंडियाचे गव्हर्नर जनरल आहेत त्याच्यानंतर व्हाईसरॉय आणि त्याचबरोबर इथं गव्हर्नर जनरल आहेत. तर याच्यामध्ये काही महत्त्वाची लिस्ट आहे. ती लिस्ट मी तुम्हाला तुमच्या नंबरवरती पाठवून देऊ शकतो. माझ्या नंबरला फक्त जिल्हा आणि नाव पाठवून द्या. मी सेव्ह करतो आणि तुम्हाला ती लिस्ट पाठवून देतो. प्रत्येकाला त्या एका लिस्टमध्ये ॲड करून ती लिस्ट तुम्हाला सगळ्यांना पाठवून देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या या इतिहासाच्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला खूप सारी माहिती अवेलेबल होते. लिस्ट वगैरे अपडेट करून देतो. तर हे चॅनल वगैरे अशा प्रकारचे जॉईन करून ठेवा किंवा माझा नंबर तुमच्याकडे आहे नसेल तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय पुढे जाऊन. आता विशेष महत्त्वाची माहिती की 1899 ते 5 पर्यंत कर्जन होता. यांनी 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेजर कमिशनची नियुक्ती केलेली होती. तर याच्यापैकी आलेले सैन्य शिक्षण पोलीस आणि नागरी सेवा. तर नागरी सेवेचा संबंधच येणार नाही हा ऑप्शन कट झाला. तर शिक्षणासाठी तुम्हाला सगळ्यांना लास्ट टाइम सांगितलं होतं की 1902लाच रॅले कमिशन आलं होतं आणि सैन्याचा जर प्रकार इथे येणारच नाही विशेष नाही. कारण का तर सैन्य कोणाच्या ताब्यात होतं तर लॉर्ड किचनेर याच्या ताब्यात होतं आणि 1905 मध्ये किचनेर बरोबर मतभेद झाल्यामुळे लॉर्ड कर्जनने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उत्तर माहित झालं असेल की पोलीस सुधारणा करायची होती आणि म्हणूनच 1902 मध्ये काय केलं त्यांनी अँड्रू फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं तर अशा प्रकारचा हा एक फ्रेजर कमिशनची नियुक्ती केली होती की भारतामध्ये. मग अशा प्रकारचा फ्रेजर कमिशन जर भारतात आला असेल तर त्यातपूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलिस जे आहे तर ह्या कॉर्नवॉलिसने आपल्या याच्यामध्ये काही पोलीस दलाची निर्मिती केली होती आणि पोलीस दलाची पहिल्यांदा निर्मिती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस केली. त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंगची सोय देण्यात आली होती. महत्त्वाचं विशेष आहे की इथं एक पद आहे त्याला आपण काय म्हणू फौजदार म्हणू. ठीक आहे. आणि फौजदार पदाची त्याचबरोबर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ESP पदाची निर्मिती सुद्धा ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली होती. म्हणून इथं फ्रेजर घेतलं. तर मित्रांनो लक्षात ठेवा की इथं जे कर्जन दिलेलं आहे हा कर्जन खूपच महत्त्वाचा आहे. कारण का तर भारतामध्ये फक्त बंगालची फाळणी जर त्याने केलेली नसती तर बंगालच्या फाळणीच्या व्यतिरिक्त खूप चांगली कामं ही लॉर्ड कॉर्नवॉलिसनं किंवा लॉर्ड कर्जन यांनी केलेली होती. म्हणून लक्षात ठेवा की कर्जन यांनी खूप चांगलं काम केलं होतं परंतु बंगालची फाळणी किंवा बंगालच्या फाळणीमुळे हे कर्जन भारतामध्ये विलन या पदावरती पोहोचलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण. परंतु प्रश्नाच्या अगोदर थोडंसं मला काही सूचना सांगायची होती. ती सूचना अशा प्रकारची आहे की ही संयुक्त गट ब याच्यासाठीची पूर्वपरीक्षेची फास्ट ट्रॅक बॅच आहे अर्थात रिव्हिजन बॅच आहे आणि अर्थात ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 10+ तासांची दिसेल तिथे अपडेट करण्यात येईल आता. परंतु तिथं तुम्हाला 12 व्हिडिओ मिळतील. लक्षात ठेवा ह्या 12 व्हिडिओच्या माध्यमातून 12 व्हिडिओ आहे टोटल. 12 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 12+ मार्क मिळू शकतात आणि याची फी साधारणतः 270 रुपये आहे. हे पण लक्षात ठेवा. मग 270 रुपयेमध्ये तुम्हाला कंबाईनचा पूर्ण जर अभ्यास इथं जर होणार असेल तर मग तुम्हाला घ्यायला हरकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फुल फास्टॅग रिव्हिजन होऊन जातं तुमचं. सगळा डाटा पटपट डोळ्यासमोर जातो बुलेट ट्रेन गेल्यासारखे आणि सगळा डाटा हा डोक्यामध्ये फिट बसतो. कारण का तर आपण वाचतो त्यावेळी लिमिटेशन्स येतात परंतु आपण ऐकतो ना तर ऐकण्यामध्ये काय होतं की सगळं कॉन्सन्ट्रेशन फुल त्या ठिकाणी तुमचं एकत्र होऊन जातं. म्हणून ह्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. आता या बॅचबद्दल तुम्हाला काही नंबरवरती फोन करता येऊ शकतो किंवा स्पर्धाग्राम नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हा बॅच दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट हा ऑफिसचा नंबर आहे आणि हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही इतिहासाची अडचण येत असेल तर मला बिलकुल माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. कोणत्याही प्रकारचा अभ्यास असेल किंवा इतिहासाबद्दलची काही शंका असेल तर अशा प्रकारची बॅच आहे. या बॅचमधून तुम्हाला कमीत कमी 12 मार्क मिळण्याची हमी मात्र इथं देण्यात येऊ शकते. जर याच्यामध्ये आधुनिक भारत आहे समाजसुधारक आणि सगळा इतिहास इथं कव्हर केलेला आहे. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा की छत्रपती शाहू महाराजांनी निपाणी या ठिकाणी डेक्कन रयत असोसिएशनची संस्था ही कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे. आता ॲक्च्युली हा प्रश्न मला गटावरती बनवायचा होता पण म्हटलं एकदा वर्षावरती बनवावा. मग गटामध्ये कोण कोण होते हे व्यक्ती मला स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतील. म्हणून काय केलं तर हा डेक्कन रयत एज्युकेशन नावाची जी संस्था आहे तर ही संस्था खालीलपैकी महत्त्वाच्या कोणत्या व्यक्तींनी सुरू केली होती यावरती एकदा आपल्याला बोलता येऊ शकतं. ठीक आहे. तर
महत्त्वाचा प्रश्न आहे की डेक्कन रयत आली, तर डेक्कन रयतच्या माध्यमातून आपल्याला हे सगळी उत्तरं किंवा हे सगळे लोक आपल्याला शोधता येऊ शकतात. तर 1899 मध्ये कोणती संघटना नाही, 1900 मध्ये मित्रमेळा वगैरे संघटना, 1917 नाही, तर 1916 जे आहे तर ही डेक्कन रयतची संस्था आहे आणि ही संस्था निपाणी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या वतीनं किंवा शाहू महाराज यांच्यासोबत सुरू झालेली संस्था होती. तर कधीही लक्षात ठेवा 1917ला ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली होती. 1917च्या मध्ये या चळवळीनं जोर धरलेला जरी असला तर 1916 पासूनच महत्वाचे की ही संस्था किंवा अशा प्रकारची संघटना ही ब्राह्मणेतर चळवळीतील पहिली संघटना होती, हे पण तुम्हाला विसरता येणार नाही. आणि याच्यानंतर सुरू झालेला मग ब्राह्मणेतर नावाचा पक्ष 1920 मध्ये पुण्यात सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये मग जवळकर असतील, जेधे असतील, बागल असतील, बागडे असतील, हे सगळे लोक त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग होतात. आता डेक्कन रयत नावाची जी संस्था आहे, असोसिएशन जे आहे, तर या संस्थेमध्ये महत्वाच्या व्यक्ती कोण कोण होत्या, तर ह्या व्यक्तींचा गट जो आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ब्राह्मणेतर चळवळीतील गट आहे. आणि हा ब्राह्मणेतर चळवळीतील गट भारतातील महत्वाच्या सनातनी व्यक्तींच्या विरोधामध्ये हा गट काम करत होता. मग या गटामध्ये व्यक्ती कोण कोण होत्या, मग केशवराव जेधे असतील, त्याचबरोबर दिनकरराव जवळकर असतील, त्याचबरोबर इथं केशवराव बागडे असतील, त्याचबरोबर खंडेराव बागल असतील, त्याच्याबरोबरच अण्णासाहेब लठ्ठे असतील, भास्करराव जाधव असतील. तर यासारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या डेक्कन रयत संस्थेमध्ये, असोसिएशनमध्ये काम करत होत्या. तर हे सुद्धा विसरायचं नाही, कारण का तर तुम्हाला याच्या आधारे खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं ब्राह्मणेतर चळवळीतील महत्त्वाची वर्तमानपत्र, तर ही वर्तमानपत्र तुम्हाला लिहायला सांगितली, ती सगळ्यांनी फोटो पाठवले, खूप छान केलं काम, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणी मद्रास महाजन सभेची स्थापना केली होती. आता अजून एक होमवर्क तुम्हाला देतो, या निमित्ताने याच्या प्रश्नाकडे जातो मी. आता होमवर्क म्हणजेच काय असतो की तुम्ही वाचत असताना फक्त त्याला पटपट शोधायचं, कारण प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न असा आहे की काँग्रेस स्थापन होण्याच्या पूर्वी काही राजकीय संघटना होत्या आणि ह्या राजकीय संघटना कोणकोणत्या आहेत. मी तुम्हाला काम अजून एक सोपं करून देतो. कोणतं, तर पहिल्यांदा बंगाल प्रांतातील संघटना शोधा. त्याच्यानंतर दुसरं आहे बॉम्बे प्रांतातील. भाग नंबर 7 मध्ये याच्यावरती मी एक प्रश्न टाकतो, काळजी नका करू, सगळ्या संघटना देतो तुम्हाला, परंतु तोपर्यंत तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. बॉम्बे, उसके बाद मद्रास आलं आणि उसके बाद अजून एक येतंय, कोणतं असतं ते, तर भारताच्या बाहेरील राजकीय संघटना कोणत्या आहेत. आणि या महत्त्वाच्या संघटनांपैकी याच्यावरती वारंवार क्वेश्चन येत असतो आणि हा टॉपिक खूपच IMP आहे. काँग्रेस आहे, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना. तर हा तुमचा होमवर्क आहे आणि जो करेल तो चांगले मार्क घेणार. अर्थात आला प्रश्न की याच्या बाहेर येत नाही. याच्यावरती एक प्रश्न आला होता बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 दादाभाई नौरोजींचे. सो इथं जाऊ द्या. आता मित्रांनो, होमवर्क सांगतो याचा अर्थ असा नाही की मास्तर तुम्ही सगळं सांगतो, पण तुम्ही पण थोडंसं करत चाला. जो आहे पार्ट तोच फक्त लिहून पाठवा, नाही पाठवलं तर चालेल, अभ्यास तरी करा, कारण एक्सपेक्टेड क्वेश्चन घेतोय आणि आपल्याला माहित असतं की प्रश्न कुठे येऊ शकतो. चला, पुढील प्रश्न कोणता आहे, तर मद्रास महाजन सभेची स्थापना ही कोणी केलेली होती किंवा खालीलपैकी कोणत्या गटाने केली होती. तर एम व्ही राघवाचार्य, पी आनंद चार्लो आणि जी सुब्रमण्यम अय्यर. तर या संस्थेच्या अगोदरचा आपण बघूया की 1852 मध्ये बंगाल ब्रिटिश असोसिएशन ही नावाची संस्था सुरू झाली होती आणि या संस्थेचं रूपांतर 1884 मध्ये ह्या संस्थेची एक शाखा बनवली आणि त्या शाखेचं नाव काय होतं, तर या शाखेचं नाव मद्रासमध्ये गेल्यानंतर मद्रास महाजन सभा ही सुरू झालं होतं. आणि 1884 ची संघटना आहे, म्हणजे मूळ कुठे आहे तर बंगालमध्ये, म्हणून इथं सांगलं ना बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि भारताच्या बाहेरील संघटना. तर ही 1884 ची संघटना आहे मद्रास महाजन सभा. मग याच्यामध्ये राघवाचार्य होते, आनंद चार्लो होते, जी सुब्रमण्यम अय्यर होते. अर्थातच याच्यामध्ये उत्तर काय असायला पाहिजे, तर अ, ब आणि क हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. म्हणून होमवर्कमध्ये ह्याच्या संघटना सांगितल्या तर प्रत्येकामध्ये 5-6 संघटना येतात, 4-5. मद्रासमध्ये फक्त 2च येतात, तर बाकीच्या प्रांतामध्ये 5-7 संघटना येतात. तर सगळ्या करा, कंपल्सरी एक प्रश्न येऊ शकतो. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई असं म्हणतात. आयोग कोणत्या लेवलला जाईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे नवीन ट्रिक्स आणि नवीन नावाने आपण इथं प्रश्न बनवतोय. तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई असं म्हणून ओळखलं जातं. ॲनी बेजंट क्रांतिकारक होत्या का, नाही. सरोजिनी नायडू महात्मा गांधीजींबरोबर असायचं ना, अहिंसा ह्या धर्म, अर्थात यांचा धर्म होता तो. उषा मेहता तर ह्या क्रांतिकारी होत्या, पण या कोणत्या कामासाठी जातात, तर ह्या गुप्त चळवळ, अर्थातच गुप्त क्रांतिकारी कामासाठी यांना ओळखलं जातं. अर्थातच अजून एक नाव आहे, थांबा, भूमिगत
ओके, तर भूमिगत चळवळीसाठी यांना ओळखलं जातं. राहिल्या कोण, तर मादाम भिकाजी रुस्तम कामा, त्यांनाच मॅडम कामा या नावाने ओळखलं जातं. ह्या पारशी कुटुंबातील व्यक्ती होत्या आणि ह्या पारशी अर्थात बॉम्बे प्रांतातील होत्या, परंतु जर्मनी असेल, फ्रान्स असेल, वेगवेगळे अमेरिका ह्या इंग्लंड या वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्याचबरोबर इथं दादाभाई नौरोजी जे आहे तर यांच्या या सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. महत्वाची गोष्ट आणि अजून काही महत्वाची माहिती सांगता येऊ शकते. दादाभाई नौरोजी झालं, त्याच्यानंतर सावरकर असतील, बापट असतील, तर या क्रांतिकारकांबरोबर खूप चांगली आणि महत्वाची भूमिका पार पाडत होत्या. अजून एक महत्वाची भूमिका कोणती होती, तर इथं 1907 मध्ये जर्मनीच्या स्टुटगार्ट या शहरामध्ये, नाव काय आहे, स्टुटगार्ट या शहरामध्ये समाजवादी लोकांची, ओके, तर ह्या समाजवादी लोकांची जेव्हा परिषद भरलेली होती, दुसरी परिषद होती, तर या दुसऱ्या परिषदेमध्ये भारताचा ध्वज आणि भारताचा झेंडा हा फडकवला पहिल्यांदा जर कोणी असेल कलकत्त्यानंतर इथं, तर त्या होत्या मादाम भिकाजी रुस्तम कामा. ही झाली महत्वाची बातमी 1907. त्याच्यानंतर अजून एक आहे 1910 मध्ये जेव्हा विदा सावरकर यांना ब्रिटनमध्ये पकडलं आणि त्याच्यानंतर फ्रान्सच्या मार्गे ते भारतात घेऊन येत होते, तर त्यावेळी यांनी आयडिया दिली होती काय, तर फ्रान्समध्ये तू त्या जहाजामधून उडी मार, म्हणजे इंटरनॅशनल ऍक्ट नुसार एखाद्या देशाचा कैदी दुसऱ्या देशामध्ये जर पळून जात असेल तर त्या तो देश हस्तांतर करणार नाही, आणि म्हणून त्यांनी काय केलं, टॉयलेटच्या खिडकीमधून उडी मारली आणि पकडले गेले. परंतु फ्रान्स सरकारने काय केलं, ब्रिटन आणि फ्रान्स यांचे चांगले मैत्रीचे संबंध होते म्हणून त्यांना परत हस्तांतर केलं ब्रिटनला, आणि भारतात आल्यानंतर त्यांना डबल जन्मठेपेची शिक्षा झाली. मग हसून सावरकर काय बोलतात, त्या इंग्रज अधिकाऱ्याने, तेव्हा त्या इंग्रज व्यक्तीने बोललं होतं की दोन जन्मठेपेची शिक्षा होईपर्यंत जिवंत राहणार का, तर यावरती यांनी सांगितलं होतं की 2 जन्मठेपेची शिक्षा माझ्या होईपर्यंत तुमचं सरकार तर राहील का. तर याला म्हणतात कॉन्फिडन्स, लक्षात ठेवा, याला म्हणतात कॉन्फिडन्स. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही होतात कामाने, परंतु कॉन्फिडन्स, परीक्षेमध्ये तसंच कॉन्फिडन्सने आपल्याला सामोरं जायचं असतं. चलो, तर इथं मादाम भिकाजी रुस्तम कामा ह्या अतिशय महत्वाच्या क्रांतिकारी म्हणून भारतीय क्रांतिकारकांच्या आई या नावाने ओळखलं जातं. आता मला माहिती आहे बऱ्याच लोकांना क्रांतिकारी ॲज अ क्रांतिकारी रिव्हॉल्युशनरी म्हणून माहित होते, पण आई म्हणून माहित नव्हते, पण त्याच्यामुळे हा तुमच्यासाठी नवीन क्वेश्चन आहे. पुढील प्रश्न आहे 1857च्या विद्रोहादरम्यान खालीलपैकी कोणाचा एक जमीनदार, कोणाचा म्हणजे कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा, या ऑप्शनमध्ये कोणाचा, एका त्यांच्या जमीनदार मित्राने विश्वासघात केला आणि ब्रिटिशांना झोपेत असताना ब्रिटिशांनी त्यांना काय केलं, पकडलेलं होतं, तो विश्वासघाताने, आणि नंतर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर असे व्यक्ती कोण आहेत आपल्याला असं शोधायचं आहे. तर कोण असतील, नानासाहेब पेशवे नाही होणार आहे, नानासाहेब पेशवे तर डिलीट झाले. खान बहादूर खान हे दिल्लीमध्ये समाप्त झाले होते. कुंवर सिंग, अर्थातच इथं जगदीशपूरचे कुंवर सिंग नाही येणार आहे. एकच उत्तर राहिलं कोणतं, तर तात्या टोपे. अर्थातच नाशिक जिल्ह्यामध्ये यांचा जन्म आहे आणि नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा 1935ला या भूमीमध्ये जाऊन, येवल्याच्या भूमीमध्ये जाऊन जेव्हा घोषणा केली होती, तर त्या घोषणेनंतर येवल्याला एका नावाने ओळखलं जातं, मुक्ती भूमी, आणि ह्या मुक्ती भूमीचे सुपुत्र होते कोण, तर हे तात्या टोपे. त्याचबरोबर यांचे जे वडील होते हे दुसरा बाजीराव पेशवे यांच्या दरबारामध्ये काम करत होते, आणि त्याच्यामुळे यांना मग नंतर दुसरा बाजीराव पेशवा यांनी काय केलं, आपल्या जवळ घेतला, आणि जेव्हा 1818ला युनियन जॅक हा जो शनिवारवाड्यावरती झेंडा फडकवला, त्याच्यानंतर यांची रवानगी केली कुठं, ब्रह्मवर्त, म्हणजेच कुठं गंगा नदीच्या काठावरती बिठूर किंवा ब्रह्मवर्त या ठिकाणी. मग तात्या टोपे तिथे गेले होते आणि 1857च्या उठावामध्ये कानपूर या ठिकाणावरून जर बाजीराव पेशवा यांचं नेतृत्व, नानासाहेबांचं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते होते तात्या टोपे. आता नानासाहेब पेशवे यांनी हार पत्करल्यानंतर किंवा यांचा बिमोड झाल्यानंतर हे कुठं कोणाकडे गेले होते, तर राणी लक्ष्मीबाई झाशीची यांच्याकडे काय केले, जाऊन मदत त्यांना करण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा पद्धतीने त्यांचे जमीनदार एक मित्र होते आणि त्यांनी काय केलं, विश्वासघाताने अशा प्रकारे या तात्या टोपे यांना पकडून देण्यामध्ये काम केलं किंवा महत्वाची भूमिका बजावली, आणि म्हणून त्यांना इतिहासाने गद्दार घोषित करण्यात आलं होतं. अशा प्रकारचे हे आहेत. आता अजून एक इथं महत्वाचं आलंय की कुंवर सिंग हे कुठं होते, तर आरामध्ये सगळ्या सैनिकांना सोडून दिलं होतं. त्याचबरोबर यांचं महत्वाचं ठिकाण कोणतं आहे, तर जगदीशपूर बिहारमध्ये आहे, आणि तिथून जवळपास 80+ वर्षाचे हे तरुण योद्धा क्रांतिकारक ब्रिटिशांना सामोरं जात होता. बहादूर खान हे दिल्लीमध्ये दुसरा जो बादशाह होता, बहादूर शाह जफर, तर या दुसऱ्या बादशाहचे महत्वाचे सेनापती म्हणून काम केलं होतं. आणि नानासाहेबांनी कानपूर लढवलं आणि संपूर्ण भारतातील 1857च्या उठावाल्यांना असं वाटलं होतं की नानासाहेब पेशवे हे आपली एकमेव होप्स असू शकते की जे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये सगळी फौज यांच्या एकत्रित येऊ शकते, परंतु एकमत नसल्यामुळे उठलेला उठाव म्हणजे फसलेला उठाव म्हणजे 1857चा उठाव आहे. तर अशा पद्धतीचा 1857चा उठाव हा खूप IMP टॉपिक आहे आणि त्याला फक्त रिलेट करा, महाराष्ट्राशी संबंधित काही उठावाची ठिकाणं आहेत का,
कोणत्या ठिकाणी झाला होता. तर यावरती काही प्रश्न येऊ शकतात, म्हणून 1857चा उठाव IMP आहे. पुढच्या लेक्चरमध्ये अशाच प्रकारचे काही क्वेश्चन आपण 1857च्या उठावावर घेणार आहोत. 10 नंबरचा प्रश्न आहे अनुशीलन समिती. क्रांतिकारी व्यक्ती घेतली की आपण समिती पण घेतल्या, अर्थातच इथं दोन महत्वाचे व्यक्ती, दोन समित्या आल्या. तर अनुशीलन समितीबद्दल विधानांचा अभ्यास करा म्हटलेले, अभ्यासच करायचा आहे आपल्याला. अभ्यास करा आणि मग उत्तर द्या, व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर द्या, असं पण आयोगाने म्हणायला पाहिजे. नाहीतर काय करतो आपण लोक, व्यवस्थित वाचतच नाही. आपल्याला एवढं कॉन्फिडन्स असतो की नाही प्रश्नाचं उत्तर मला अगोदरच माहित असतं, अरे वाचून तर घ्या अगोदर आहे, आणि वाचून घेतल्यानंतर कळतं की प्रश्नाला नेमकं काय म्हणायचं होतं. नाहीतर तिथं काय होतं, आपला अकरस ताळेपणा नडतो कधी कधी, आपल्याला उत्तर येत असून सुद्धा सिली मिस्टेक करतो. त्याला काय म्हणतो, मूर्ख चूक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर अशा मूर्ख चुका नाही करायच्या, अर्थात सिली मिस्टेक्स नाही करायच्या आपल्याला. तर याची स्थापना 24 मार्च 1902 मध्ये झालेली. बघा स्टेटमेंट काय सांगते, 1902 मध्ये कलकत्ता या ठिकाणी बॅरिस्टर पी मित्रा म्हणजे प्रमथनाथ मित्रा यांनी केली होती. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, मतभेद झाला आणि अनुशीलन समितीतच काय केलं, अरविंद घोष यांच्या अध्यक्षतेखाली युगांतर समिती बनवली. आता अरविंद घोष आलं, मग ही समिती कुठे जाते, कलकत्ता, अर्थात मद्रासची समिती आहे. म्हणजेच क्रांतिकारी संघटना ही कुठे गेली, बंगाल प्रांतामध्ये गेलेली होते. तर कलकत्ता आलं, त्याबरोबर पी मित्रा आले आणि त्याच्यानंतर अनुशीलन समितीचं वाद झाला, म्हणजे मतभेद झाले आणि अरविंद घोष यांच्या अध्यक्षतेखाली युगांतर समिती हा गट तयार झाला होता. तर विधानाचा अभ्यास केला, पर्यायातून योग्य उत्तर निवडा. लक्षात ठेवा, योग्य उत्तर निवडा सांगितलेलं आहे. तर पहिलं सेंटेन्स हे बरोबर आहे, कारण का तर 1902 मध्ये इथं पी मित्रा यांनी काय केलं होतं, यांचं नाव पी मित्रा आहे, लक्षात ठेवा. त्यांना प्रमथनाथ मित्रा असं म्हटलं जातं, प्रमोद नाही, प्रमथनाथ मित्रा. तर यांनी 24 मार्च 1902 मध्ये अशा प्रकारची एक संघटना सुरू केली होती. आता याच अनुशीलन समितीच्या वतीनं 1908 मध्ये किंग्सफोर्डला मारण्याचा प्रयत्न केला होता खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी. मग खुदिराम बोस हे वयाच्या 17व्या वर्षी फासावर जाणारे भारतातील पहिले आणि सर्वात तरुण क्रांतिकारक होते, हे पण माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये खूप सारे मतभेद झाले म्हणजेच काय, तर हे पी मित्रा जे होते तर यांनी क्रांतिकारी संघटना तर सुरू केली, पण गंमत अशी झाली काय माहितीये का, तर यांचं काम असं होतं की जहालवादी कारवाया करायच्या नाहीत. आणि मग इथं अरविंद घोष जे होते तर हे म्हणायचे काय, तर आपण जहालवादी कारवाया करू, म्हणजेच काय, तर इंग्रजांना जशाच तसे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. या वादामध्ये काय झालं माहितीये का, तर हे अरविंद घोष बाहेर निघाले आणि त्यांनी बाहेर निघून काय केलं, तर 1906 मध्ये अशा प्रकारची युगांतर समिती सुरू केली होती. आता युगांतर म्हणजेच काय, तर युगांतर नावाचं पत्रक सुद्धा सुरू केलं होतं, वर्तमानपत्र. त्याचबरोबर युगांतरचा अर्थ काय होतं, तर न्यू इरा म्हणजेच काय, तर नवीन जग किंवा नवीन कालावधी. तर अशा प्रकारचे युगांतर वगैरे इथं सुरू केलेलं होतं. ठीक आहे, महत्वाचं आहे. मग आपल्याला दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे इथं ऑप्शन काय असायला पाहिजे, तर अ आणि ब हे दोन्हीच्या दोन्ही योग्य विधानं आहेत. ठीक आहे, महत्वाचं स्टेटमेंट आलं. तर यानंतर पुढील महत्वाचं काय आहे, तर क्रांतिकारी संघटना ज्या आहेत त्या क्रांतिकारी संघटना आपल्याला थोडक्यात बघायच्यात आपल्याला. तर इथं आली कोणती, तर राष्ट्रभक्त संघ. ओके, राष्ट्रभक्त संघ नाशिकमध्ये सुरू केलेली. त्याच्यानंतर आली होती कोणती, मित्र मेळा. त्यानंतर सुरू झालेली कोणती, अभिनव भारत. ठीक आहे, अभिनव भारत. त्याच्यानंतर अनुशीलन समिती, ही अनुशीलन समिती आली. तर याच्यासारख्या महत्वाच्या संघटनावरती क्रांतिकारी घटकावरती प्रश्न विचारला जातो. तर इथे एकदा लक्ष ठेवा. प्रके अत्रे, थोडं महाराष्ट्रावरती पण फोकस केलेलं आहे आपण. तर प्रके अत्रे यांनी साहित्य लक्ष्मी अशी बिरोदावली किंवा अशी पदवी खालीलपैकी कोणाला दिलेली होती. साहित्य लक्ष्मी नवीन कन्सेप्ट आले आता. तर यामध्ये पंडिता रमाबाई साहित्याच्या बाबतीत नव्हत्या, तर ह्या स्त्री विधवा आणि त्याचबरोबर पतित स्त्रियांसाठी काम करत होत्या, म्हणून यांना पतित महत्वाची पंडिता किंवा सरस्वती पदव्या पण दिल्या होत्या, म्हणून यांना पंडिता रमाबाईंना म्हणता येणार नाही. रमाबाई रानडे सेम वर्क होतं इथं. काशीबाई कानिटकर यांना पण नाही म्हणता येणार आहे, कारण का यांचा संबंध साहित्याशी येतच नाही. मग राहिल्या कोण, तर लक्ष्मीबाई टिळक. मग ह्या लक्ष्मीबाई टिळक यांना काय म्हटलं जातं, म्हणजे मनकर्णिका हे त्यांचं मूळ नाव आहे, अर्थातच इथं मनकर्णिका. तर या व्यक्तींना काय म्हटलं जातं, मनकर्णिका. तर यांना म्हटलं जातं लक्ष्मीबाई टिळक. आणि वामन नारायण टिळक यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर 15व्या वर्षी मग यांचं नाव बदललं होतं लक्ष्मीबाई टिळक. अर्थातच इथं साहित्य लक्ष्मी ही बिरुदावली यांना लक्ष्मीबाई टिळक यांना जाते. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण डिटेल माहिती दिली की या मराठी भाषेतील पहिल्या लेखिका म्हणून आपण त्यांना. त्याचबरोबर मनकर्णिका गोखले हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यांचं आत्मचरित्र स्मृतिचित्र नावाने प्रसिद्ध आहे. हे स्मृतिचित्र नावाचं नारायण वामन टिळक यांच्याबरोबर लग्न झालं होतं 15व्या वर्षी, आणि त्याच्यानंतर त्यांचं जे नाव पडलं तर ते लक्ष्मीबाई टिळक असं नाव पडलं होतं. थोडक्यात विश्लेषण घेतलं आपण. आता नंतर 12 नंबरचा प्रश्न घेतला आपण की योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावामध्ये चार्ली चापली यांचं एक वाक्य आहे. लास्ट टाइम मी चार्ली चापलीचं सांगितलं होतं. तर विनोदाचे बादशाह चार्ली चापली म्हणतात की कोणतीही गोष्ट
ही कायमस्वरूपी नसते. खूप वजनदार वाक्य आहे. या वाक्यानं खूप सारी एनर्जी मिळते मित्रांनो, की कोणतीही वेळ किंवा कोणतंही हे जे संकट आहेत हे कायमस्वरूपी नसतं, बदलत असतं नेहमी. पण बदलण्याची ताकद मात्र हे तुम्ही सगळेजण आणू शकता आपापल्या आयुष्यामध्ये. कारण का तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य मी कोणाचं तरी ऐकलं होतं, खूप ठिकाणी ऐकलं होतं. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. पण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार कधी होत असता, की जेव्हा ही वेळ सुद्धा बदलू शकते यावरती जेव्हा ठाम विश्वास असतो ना, तर त्यावेळी मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीचं मार्क, चांगल्या पद्धतीचं पोस्ट, चांगल्या पद्धतीचं काहीही जिंदगीमध्ये करू शकता. आणि म्हणूनच लक्षात ठेवायचं की सर्वात जास्त विश्वास हा आपल्यावरती असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्यावरती ट्रस्ट ठेवायचं सोडून देतो किंवा आपल्यावरचा अविश्वास आपण दाखवतो ना, तर त्यावेळी तुम्ही जगातली कोणती परीक्षा पास होऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून हे स्पोर्टमॅन असतील, बिझनेसमॅन असतील, हे सक्सेस पर्सन्स यांच्याकडे काय होतं, काहीच नव्हतं. मी होंडा यांची एक स्टोरी ऐकत होतो की साधारणतः 1906 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी गॅरेजमध्ये छोटंसं काम करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर त्यांना काय वाटलं की लहान वय आहे त्याच्यामुळे गाड्या साफसफाईचं काम, परंतु यांनी सांगितलं मला प्रॅक्टिस करायचं आहे, मला थोडंसं प्रॅक्टिस करायचं, गाडी रिपेअर करायचं, मेकॅनिकलचं काम शिकायचं. दुसऱ्या शोरूममध्ये पाठवलं. एक अशी स्पोर्ट गाडी बनवली की ज्या गाडीने जपानमध्ये धुमाकूळ माजवला आणि ती गाडीला एवढी डिमांड आली होती की त्यांना रात्रंदिवस काम करावं लागलं होतं. शेवटी त्यांनी काय केलं, वेगळं होंडा नावाची कंपनी सुरू केली आणि आज त्या होंडा या कंपनीच्या गाड्या, जगातला कोणता असा रस्ता नाही की जिथं त्या होंडाची गाडी चालत नाही, लाईक टाटाची गाडी चालत नाही. म्हणून त्या होंडाचं एक लक्ष होतं की जगातला असा एकही रस्ता नसला पाहिजे, एकही रस्ता असा नसेल की ज्यावरती माझी गाडी नसेल. आज जगामध्ये प्रत्येक रस्त्यावरती होंडाची गाडी, केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये काय होतं की ध्येय होती, चिकाटी होती, जिद्द होती, प्रामाणिकपणा होता आणि आपल्या कामावरती खूप सारं प्रेम करत होता तो. त्याच्यामुळे मला एक कमेंट आली होती की तुमच्या इतिहासाचा लक्षात कसा राहतो, त्यावरती एकच वाक्य, मी माझ्या कामावरती खूप सारं प्रेम करतो मित्रांनो, त्याच्यामुळे माझं सगळं लक्षात राहतं. अजून एक आहे की माझ्या मेंदूचं वजन, तुमच्या मेंदूचं वजन किती आहे, तर 1300, 1350 ते 1400 ग्राम आहे. ठीक आहे, तुमच्या मेंदूचं वजन आहे. मग माझ्या मेंदूचं वजन काय देवाने 700 किलो किंवा निर्मिकाने 700 किलो दिलेलं आहे का, किंवा 2000 ग्राम दिलेलं आहे का? बिलकुल नाही ना. 2000 ग्राम थोडी देणार आहे मला. तर तुमच्यासारखंच आहे ना, 1350 1400. मग मला काय इतिहास लक्षात राहतो किंवा मला काय इतिहास सोपा जातो? प्रत्येक शिक्षकाला त्याचा सब्जेक्ट का सोपा जातो किंवा त्या कन्सेप्ट का क्लिअर असतात? एकच सिंपल गोष्ट आहे की आमच्या कामावरती आम्ही एवढं प्रेम करतो की ज्यामुळे जगामध्ये तेवढं प्रेम दुसरं कुठेही करत नाहीत लोक. आणि त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी ॲक्सेसेबल होऊन जातात. फक्त आपल्या अभ्यासावरती प्रेम करा, तुम्हाला तुफान असं जादू मिळून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये. चलो परत एकदा जाऊया. जोड्या लावा. फॉर्मॅट 10 प्रकारचे क्वेश्चन आहेत आणि प्लॅन अँड स्ट्रॅटेजीमध्ये 10 प्रकारचे प्रश्न मी सांगून दिलेले आहेत ऑलरेडी. तर हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटलं होतं? विक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केला, राष्ट्र सेवा समिती आणि महाराष्ट्र धर्म. तर इथं वेगवेगळ्या कंटेंट आहेत, कुठेही जोडू शकतो आपण. अशा प्रकारचा आयोग जोड्या लावायला तुम्हाला देऊ शकतात. तर मार्टिन ल्युथर किंग म्हटलेलं आहे. मग मला सांगा, तुम्हाला काही जरी नाही जमलं तर एक तरी जमू शकतो तुम्हाला. तर विक्टोरिया अनाथ आश्रम जमू शकतं, परंतु आपण एका पहिल्या ऑप्शन्सवरून आपल्याला जाता येऊ शकतं. तर मार्टिन ल्युथर किंग ते पण म्हटले काय, तर महाराष्ट्राचे म्हटलं असतं तर आलं असतं महात्मा ज्योतिबा फुले, परंतु पहिल्या 2 नंबरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण टाकलेला प्रश्न तर मार्टिन ल्युथर किंग असं दिलेलं आहे. मग मार्टिन ल्युथर किंग असतील कोण इथं? तर हे मार्टिन ल्युथर किंग येतात कोण, तर राजा राममोहन रॉय येतात. ठीक आहे, मार्टिन ल्युथर किंग हे राजा राममोहन रॉय येतात. त्यानंतर विक्टोरिया अनाथ आश्रम कोणी सुरू केला होता? तर महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले. सेवा समिती ही हृदयनाथ कुंजरू यांनी सुरू केली होती. आता सेवा समितीची स्थापना कधी झाली? 1910 मध्ये झालेली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्र धर्म हे विनोबा भावे यांचा आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की मार्टिन ल्युथर किंग यांच्यासाठी हा 2 नंबरचा ऑप्शन इथं यायला पाहिजे. मग 2 नंबरचा ऑप्शन इथं अ मध्ये 2 कुठं दिसतंय का? एकाच ऑप्शनवरून आपल्याला सगळं उत्तर शोधता येऊ शकतं. तुम्हाला दिसत जर नसेल तर लक्षात ठेवा, आज ज्या व्यक्तीवरती घटकावरती प्रश्न काढलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी नोटीस नाही केलं काही पलीकडे मी काय लावून दिले तुम्हाला? अरे नवीन प्रयोग करत राहतो, आमचे भाई लय भारी आहेत, आमिर भाई वगैरे. तर हे प्रयोगाचा हा त्यांचा नतीजा आहे आणि त्याच्यामुळे ही स्लाइड लय भारी बनते. तर विशेष तर इथं हे सगळे जे महापुरुष दाखवलेत ना सगळे व्यक्ती, तर आज या 15 प्रश्नामध्ये हे सगळे महत्त्वाचे व्यक्ती घेतलेले आहेत. मग इथं माजाम रुस्तम कामा असतील, अत्रे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, इथं विनोबा भावे असतील, हे सगळे महत्त्वाचे व्यक्ती इथं घेतलेले आहेत मी. अच्छा जाऊ द्या तिकडं. त्यानंतर इथं अ मध्ये तुम्हाला 2 पाहिजे. आता 2 कुठे? याच्यामध्ये 3, 4, 1 आणि 2. मग डोळे झाकून काय करायचं? 2 देऊन जायचं. आता अजून एक आहे की तुम्हाला महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग जर 1 नंबरला दिलं तर हे 1 येऊन जातं, परंतु अनाथ आश्रम हे सुरू केले राजा राममोहन रॉय यांनी. अनाथ आश्रम सुरूच नाही केलेलं, त्याच्यामुळे इथं ऑप्शन कोणता येतो? तर हा 2, 1,
4 आणि 3 आणि 4 अशा प्रकारचा 1 नंबरचा ऑप्शन येऊन जातो. तर याच्या विश्लेषणामध्ये थोडंसं घुसूया आपण की राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये सुरू केले होते आत्मीय सभा, त्याच्यानंतर 1817 मध्ये सुरू केलं होतं हिंदू कॉलेज, वेदांत कॉलेज, त्याच्यानंतर इथं 1828 मध्ये ब्राह्मो समाज आणि 1833 मध्ये त्यांचा झाला होता मृत्यू. तर ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी झाल्या. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1877 मध्ये दुष्काळ पडला होता. ह्या दुष्काळाच्या वेळी धनकवडी नावाचा एरिया आहे, आपल्यापैकी खूप सारे लोक तिकडे राहत असतील किंवा तिथून काही खूप सारे लोक असतील. तर धनकवडीमध्ये हे व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केला, परंतु तो कोणासाठी सुरू केला होता तर ह्या अनाथ आश्रम लहान मुलांसाठी सुरू केलेला, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कोणाच्या मदतीने सुरू केला होता तर इथं शिवाप्पा यांच्या मदतीने सुरू केला होता. आणि यावरती प्रश्न विचारला डॉक्टर शिवाप्पा यांच्या मदतीने, हा एमपीसीने विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सेवा समिती सुरू केली होती कधी 1910 मध्ये सुरू केली होती हृदयनाथ कुंजरू यांनी. आता हेच हृदयनाथ कुंजरू कोण होते तर के.एम. पन्नीकर आणि त्याचबरोबर हृदयनाथ कुंजरू हे दोघंच्या दोघं 1953 मध्ये फाजल अली कमिशन जे होतं ते ह्या फाजल अली कमिशनचे महत्वाचे मेंबर होते, हे पण लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र धर्म ही स्थापन झाला होता 1923 मध्ये विनोबा भावे. हे विनोबा भावे म्हणजेच कोणतं भूदान चळवळीचे महत्वाचे व्यक्ती आणि महत्वाचे जनक, तर हे विनोबा भावे यांच्या वतीनं. तर अशा पद्धतीचे असे प्रश्न काही डिझाईन होऊ शकतात. पुढे काही महत्वाचं देण्याच्या अगोदर विश्लेषणामध्ये राजाराम मोहन रॉय अनाथ आश्रम, महात्मा फुले 1910 मध्ये, सेवा समिती 1923 ला विनोबा भावे आणि ह्या 4 महत्वाच्या व्यक्ती. त्याच व्यक्तीबरोबर इथं सुद्धा या व्यक्ती दिलेल्या आहेत. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं 13 नंबरचा. खालीलपैकी कोणते स्वराज्य पक्षाचे उद्देश किंवा उदयाचे कारण नाही. स्वराज्य पक्ष स्थापन होण्यापाठीमागचं कारण नाही असं सांगितलेलं आहे. ओके, महात्मा गांधीजींचा चळवळ तहकूब करण्याचा उद्देश 1920 ची सविनय कायदेभंगाची असहकाराची चळवळ, हा, आणि येतं 1922 ला स्टॉप केली होती. असहकार चळवळ आणि लोकमान्य टिळक यांचा काही संबंध. चंपारण्य सत्याग्रह आणि गोपाळकृष्ण गोखले, अरे तेव्हा सांगायचं ना मित्रांनो. 13 नंबरचा प्रश्न मी 14 नंबर वाचत बसलो इथं. तर स्वराज्य पक्ष उदयाचे कारण कोणते आहे? महात्मा गांधीजींचा चळवळ तहकूब करण्याचा आदेश, राष्ट्रसभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये सहकार्याची समाप्ती. सहकार्य झालं कधी? लखनौ करार 1916 ला. चौकशी समितीचा निष्कर्ष, कोणती चौकशी समिती? हंटर कमिशन आलं ते 1920 चं आलं. आणि वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्याची मागणी. मग पटकन उत्तर द्या. 1 2 3 4 1 2 3 4. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की याच्यामध्ये एक एक उत्तरामध्ये विश्लेषण करत जाऊ आपण की महात्मा गांधीजींनी चळवळ सुरू केली होती 1920 ला आणि ही चळवळ 1922 ला चौरी चौरा हत्याकांडानंतर ही चळवळ काय झाली? समाप्त झालेली होती. क्लिअर झालं? हा, तर याच्यामध्ये उदयाचं कारण कोणतं नाही सांगितलं, तर हे कारण योग्य आहे. नंबर 2, राष्ट्रसभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये सहकार्याची समाप्ती. तर इथं महत्वाचं आहे 1916चं लखनौ या ठिकाणी झालेलं अधिवेशन आहे. हे अधिवेशन मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं आणि हिंदू मुस्लिम ऐक्य आणि जहालवाद मवाळवाद यांच्यामध्ये ऐक्य झालेलं होतं. तर हे सुद्धा योग्य आहे. काँग्रेस चौकशी समितीचा निष्कर्ष, ही चौकशी समिती कोणती होती तर हंटर कमिशन आहे, बरोबर का? आणि हंटर कमिशनने रिपोर्ट दिला होता 1920 मध्ये की जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे तर हे अशा प्रकारचं होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक समिती आली होती. तर या 2 महत्वाची समितीपैकी ही समिती हंटर कमिशन आहे. याच्यामुळे काय झालं की स्वराज्य पक्ष आपल्याला निवडणुकीत लढवायचे आणि आतमध्ये जाऊन विरोध करायचा. तर या मताचं हे सुद्धा आहे. आता वसाहतीचं स्वराज्य म्हणजेच काय येतं तर ही मात्र संघटना, ही घटना 1928च्या नेहरू रिपोर्ट किंवा नेहरू अहवालानंतर प्रकाशित झालेली होती. आणि मग याच्यासाठी 1929चं लाहोर अधिवेशन झालेलं होतं. तुम्ही सगळेजण सुपरिचित आहात. रावी नदीच्या काठी 26 जानेवारी 1930 ला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं काय झालं होतं स्वराज्याची मागणी मागण्यात आली होती. पहिल्यांदा वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य मागितलं आणि मग इथे 1929 नंतर इथं संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी इथं एक होते नेहरू आणि दुसरे व्यक्ती कोण असतील तर ते सुभाषचंद्र बोस असतील. तर अशा पद्धतीने वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्याची मागणी करणे हे मात्र स्वराज्य पार्टीच्या स्थापने पाठीमागचं बिलकुल कारण नव्हतं. आता बघूया इथं स्वराज्य पक्ष सांगितले, याच्यावरती बघूया आपण. तर स्वराज्य पक्ष महत्वाचा आहे. याची स्थापना 1 जानेवारी 1923 मध्ये झाली होती. याचे अध्यक्ष हे बनले होते कोण तर चित्तरंजन, महत्वाचे व्यक्ती आहेत बरं, चित्तरंजन दास. आणि याचे सचिव कोण बनले असतील
तर ते होते मोतीलाल नेहरू. मग यामध्ये या गटाला काय नाव दिलं होतं तर फेरवादी असं गटाला नाव दिलं होतं आणि ह्या गटाला बदल हवा होता. महत्वाची गोष्ट, या गटामध्ये मग नची केळकर होते, सुभाषचंद्र बोस होते, या महत्वाच्या सगळ्या व्यक्ती या गटामध्ये गेलेल्या होत्या. या गटाला फेरवादी किंवा बदल पाहिजे होता. 1926 पर्यंत हा जो स्वराज्य पक्ष आहे तर हा काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि मग राहिले होते कोणतं फक्त मोतीलाल नेहरू, बाकीच्या सगळ्या लोकांनी इथं आले होते. मग इथं अजून एक 26 मध्ये पक्ष सुरू झाला होता, तर त्या पक्षाचं नाव काय होतं तर प्रतियोगिता नावाचा पक्ष. या पक्षामध्ये अण्णासाहेब लटे, नची केळकर हे सगळे लोक इथं काय होते समाविष्ट झाले होते. तर इथं प्रतियोगिता पक्ष सुरू झाला होता. त्या पक्षाची स्थापना 1926 आहे. प्रश्न बनू शकतो 100%. लक्षात ठेवा, इथं 13 नंबरचा प्रश्न संपला. आता 14 नंबरचा प्रश्न साधा सिंपल विचारला जातो, पण आपल्याला मात्र इथं क्लीन बोर्ड केलं जातं आयोगाकडून. लक्षात ठेवा, आयोगाच्या बरोबर ट्युनिंग बरोबर आपली ट्युनिंग मॅच करून घ्यायचे तरच सगळे प्रश्न सुटतात. अदरवाईज आयोग आपल्याला क्लीन बोर्ड करू शकतं. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी सांगितलेले आहे, मग सगळ्या जोड्या काय असतील चुकीच्या असतील, मग चुकीचे कोणते शोधा. लक्षात ठेवा, असहकार चळवळ लोकमान्य टिळक काय संबंध आहे कायचा, काहीच नाही संबंध. टिळकांच्या मृत्यूनंतर असहकार चळवळ सुरू झाली होती. कोणत्या तारखेला ऑगस्ट 1920 ला. टिळकांचा काही संबंध नाही. म्हणजेच काय तर हे उत्तर चुकीचं आहे. चंपारण्य सत्याग्रह, चंपारण्य आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा काय संबंध आहे. चंपारण्य सत्याग्रह 1917 आहे आणि गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झालं होतं 1915 ला, तर काही संबंध नाही. आता तिसरा आहे रामकृष्ण मिशन आणि स्वामी दयानंद सरस्वती. अरे देवा, रामकृष्ण मिशन हे सुरू झालं होतं कधी, हे झालं 1915 निधन. तर हे आहे 1896-97 दरम्यान सुरू झालं होतं. आणि इथं कोण येतात तर स्वामी विवेकानंद येतात. ठीक आहे, स्वामी विवेकानंद आपल्या सगळ्यांचे प्रोटीन, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी एनर्जी देणारे हे महत्वाचे व्यक्ती येतात. त्यानंतर आता स्वामी दयानंद सरस्वती यांचं महत्वाचं आहे की 1875 मध्येच यांनी आर्य समाजाची सुरुवात केली होती. यांचं मूळ नाव मात्र विचारलेलं आहे, मूळ शंकर तिवारी. ठीक आहे, आणि स्वामी दयानंद सरस्वती इथं येणार नाहीत. आता महत्वाची गोष्ट राहिली काय तर बारडोलीचा सत्याग्रह आणि सरदार वल्लभभाई पटेल. पण इथं सरदार म्हणणं योग्य आहे का नाही तर वल्लभभाई पटेल असं म्हणायचं, कारण सत्याग्रह झाल्यानंतर यांना सरदार पदवी दिली. म्हणजेच याचं उत्तर कोणतं असणार आहे योग्य तर 1 नंबर असणार आहे. आता याच्याबद्दल थोडक्यात घेऊ. 1922 ला हा बारडोलीचा सत्याग्रह गांधीजींनी सांगितला होता की पटेलजी तुम्ही हा सत्याग्रह करून टाका, भारताच्या लोहपुरुषांना सांगितलं. पण गमत असे झाली की चौरी चौरा हत्याकांड झालं आणि मग हत्याकांडामुळं 22 पोलिसांना जाळून मारलं. अर्थात इथं काय होईल माहितीये का तर ब्रिटिश सरकार असं पिसाळल्यासारखं करल की सगळ्या भारतीय आंदोलकांना मारल, जीव मारल, जिथं पकडून तिथं मारल, सापडेल तिथं मारल. म्हणून गांधीजींना वाटलं की हे नरसंहार थांबवायचं असेल तर आपल्याला चळवळ थोडंसं कमबॅक केली पाहिजे किंवा पाठीमागे घेतले पाहिजे. आणि म्हणून गांधीजींनी 1922 ला चौरी चौऱ्यानंतर गांधीजींनी आपल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी घेतली. प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह मध्ये नाही घ्यायचं मित्रांनो, नाहीतर मग विमानातून प्रवास करताना एका महिलेनं येऊन सांगितलं, झटका बसला एक पावसाचा, सांगितलं अजिबात घाबरू नका, काय झालं नाही, आणि इकडे अटॅक येऊन मरतील लोक. परंतु दुसरी गंमत आहे की त्यांनी फक्त सांगितलं की आपला फक्त सीट बेल्ट लावा आणि काळजी घ्या, एवढं जर सांगितलं तर आराम मिळतो, अर्थात ऑल इज वेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं 1922 हे चौरी चौरा. म्हणून इथं काय केलं हे आंदोलन आहे तर हे चौरी चौऱ्याच्या नंतर 1928 मध्ये कोणी घेतलं होतं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाचं हे आंदोलन सुरू केलं होतं बारडोली अर्थात गुजरात या ठिकाणी. तर अशा प्रकारचं हे एक आहे. आता लास्ट टाइम तुम्हाला एक बेडकाची स्टोरी सांगितलं, तो खूप छान मोटिवेशन. बघा त्यानं पाय हलवलं, लोणी तयार झालं, ते वर येऊन तरंगलं, पटकन उडी मारली, बाहेर आलं. पाय हलवा, प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं माहिती आहे का तर लय भारी गिफ्ट मिळतं. ती गिफ्ट असतं पोस्ट. आणि आपला जो 8 चालू आहे ना तर ते याच्यासाठीच चालू आहे ना. जगामध्ये आपल्याला काहीच नको आहे, फक्त एकच पाहिजे गोष्ट, ती गोष्ट हे आहे. आणि या गोष्टीसाठी मला काय वाटतं की तुम्हाला ज्या प्रकारचा डान्स करता येतो ना त्या प्रकारचा आता 10 दिवसामध्ये डान्स करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपली 270ची बॅच पण आहे बरं का, हे थोडा प्रमोशनचा भाग झाला. तर याच्यासारखं तुम्हाला काय करायचं ते करा, पण पोस्ट पाहिजे एनी हाव. आता एक दुसरी एक स्टोरी सांगतो. प्रयत्न करणाऱ्यांना काय काय मिळतं, ज्यांनी सोडलेलं असतं ना तेवढंच मिळतं इथं, म्हणजे अर्थात सगळं मिळून जातं. तर एक शेतकरी आपल्या एका बैलासह निघाला होता. जस्ट बैल पोळा झाला आणि त्याच्यामुळे मग मला त्याच्यावरती आठवलं. तर आपला एक शेतकरी काय केला तर आपला एक बैल घेऊन चालला होता. अचानक काय केलं तर बैलाने अशी उडी मारली, दोरी सुटली, तो बैल गेला पळत आणि पळत गेल्यानंतर त्याला कळालंच नाही की शेतामध्ये खड्डा होता मोठा, ज्याची उंची साधारणतः 5, 7, 8 फुटांची होती. त्या बैल त्या खड्ड्यात जाऊन पडला. आता शेतकऱ्याला फुल टेन्शन की एवढ्या मोठ्या खड्ड्यातून बैल काढणं इम्पॉसिबल आहे. त्यानं खूप सारे प्रयत्न केले, एवढे प्रयत्न केले शेतकऱ्याने की तो बिचारा थकला आणि मग त्या बैलाला काय म्हटलं की आता या बैलाला आतमध्ये जर ठेवला आहे असंच तो वरडून पूर्ण राडा करून टाकणार, गोंधळ करणार आहे.
म्हणून हा निघणारच नाही बाहेर. मग आपण काय करू की या बैलाला आतमध्येच आपण दफन करू, अर्थातच वरून माती टाकून आपण त्याला आतमध्येच पुरून टाकू, म्हणजे त्याला विहिरीमध्ये समाधी द्यायची जिवंतपणेच. तर त्या शेतकऱ्याने काय केलं, माती आणून टाकू लागला. पण बैल पण जाम हुशार होता तुमच्यासारखा. जसं शेवटच्या दिवसामध्ये करता ना तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये अगदी बॅच करता, त्याचबरोबर रिव्हिजन करता, त्याचबरोबर MCQ करता, PYQ करता, आणि 8 ऑक्टोबरला असं जाऊन धडकता की आयोगाला पण टेन्शन आलं पाहिजे नेमका पेपर कसा काढायला पाहिजे होता. तर बैल जाम हुशार होता, जसं तुम्ही हुशार असता. आणि त्या बैलाने काय केलं की हा माती टाकायला लागला की तो बैल अंगावरची माती झाडायचा आणि फटकन दुसऱ्या जागी उभा राहायचा. त्यानं माती टाकत राहिला, हा बैल अंगावरची माती काढून टाकू लागला. म्हणजे तो बैल काय करत होता, प्रयत्न करत होता. आणि असं तो माती टाकून टाकून दमला आणि तो बैल काय करत होता, त्याची उंची हळूहळू वाढत होती आणि खालची माती जी आहे ना त्या मातीवरती बैल येऊन परत थांबायचा. आणि असं करत करत ती विहीर बनली आणि त्या बैलानं पटकन बेडकासारखी बाहेर उडी मारली. शेतकरी जाम खुश झाला, मस्त अशी घट्ट मिठी मारली. आणि परवा त्या बैल मालकाने काय केलं, बैलपोळा साजरा केला होता. फक्त एकच गोष्ट त्याला तारत होती, कोणती माहिती आहे का, तर त्यानं मात्र काय केलं होतं, तर प्रयत्न करणं सोडलेलं नव्हतं. आणि तुम्ही सगळ्यांनी पण प्रयत्न करायला सोडायचे नाही. मग बेडकानं प्रयत्न करणं सोडलं नाही, लोणी तयार झालं. आणि बैलाने प्रयत्न करणं सोडणं नाही, ती विहीर भरण्यात आली आणि त्याच्यावरती पीक पण घेता येऊ शकत होता आणि बैल पण जिवंत राहिला. अर्थातच आहे की प्रयत्न कधी सोडायचा नाही. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया की काँग्रेसची अधिवेशनं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पण मित्रांनो इथं IMP करून देतो, सगळे अधिवेशनं वाचून जावा. तर अधिवेशनाबद्दल योग्य जोड्या लावायचे आहेत आपल्याला. आता वर्ष आणि ठिकाण दिले आणि याच्यावरती मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्यक्ती, वर्ष, ठिकाण, अधिवेशन याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. तर इथं पहिला आहे की कलकत्त्याचं अधिवेशन 1896, 15चं मुंबई, कराची 31 आणि बनारस 1905 आहे. गोखले, पटेल, सिन्हा आणि सयानी हे सगळे व्यक्ती दिलेले आहेत. मग मला सांगा की 1900 नंतर महत्त्वाच्या व्यक्ती इथं सयानी असतील का, तर बिलकुल नाहीत. म्हणून इथं 1896 मध्ये काय येणार आहे, तर सयानी. आता याच्यामध्ये हे जे उत्तर सांगितलं तुम्ही 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर द्या पटपट म्हणजे मला पुढचं विश्लेषण सांगता येऊ शकतं. तर कधीही लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला एक जरी जमलं तरी तुम्हाला परफेक्ट उत्तर जमून जातं. आता कसं जमवायचे तुम्हाला सांगून देतो. तर 1896 मध्ये कलकत्त्याचं अधिवेशन, मग कलकत्ता 96चं अधिवेशन आहे, साधारणतः 11वं अधिवेशन येतं. मग ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतील, तर इथं गोखले, पटेल आणि सिन्हा यांचा काही संबंधच येणार नाही. म्हणूनच इथं मी काय केलं होतं पहिल्यांदा की रहमतुल्ला सयानी हे 1896च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, कलकत्त्याला भरलं होतं. 1915चं मुंबईचं अधिवेशन आहे आणि मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर लॉर्ड SP सिन्हा, अर्थातच सचिंद्रनाथ सिन्हा हे अध्यक्ष होते. त्यानंतर कराचीचं अधिवेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल हे 1931च्या अधिवेशनाचे कराचीचे अध्यक्ष. बनारसचं अधिवेशन आहे गोपाळकृष्ण गोखले. आता या अधिवेशनाचं वैशिष्ट्य मला सांगायचं तुम्हाला, सगळे जोड्या लावल्या. मग याच्यामध्ये बघा आपल्याला, तर 4 नंबर कुठे आहे, 3 नंबर कुठे आहे, 2 नंबर कुठे आहे आणि 1 नंबर कुठे आहे, तर 4, 3, 2, 1 इथं नंबर सापडला आपल्याला. 1, 2, 3, 4 पैकी 4 नंबरचा. कधी लक्षात ठेवा, जोड्या लावायला 1 नंबर ऑप्शन किंवा 4 नंबर ऑप्शन हे शॉर्ट ट्रिक आहे. मी अनेक प्रश्न PYQचे बघत होतो ना, तर त्यावेळी त्या सगळ्या क्वेश्चनपैकी मॅक्झिमम इथं 90% क्वेश्चन जे आहे तर याच ऑप्शनमध्ये मला सापडले जोडे लावायचे. आता ही तुम्हाला बोनस टिप झाली माझ्याकडून की 1 किंवा 4 मध्ये जोड्या लावायचं. 100% उत्तरापैकी जवळपास 90% उत्तर असतं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं, एक जरी जमलं ना तुम्हाला तरी तुम्ही तुफान माजवू शकता. आता थोडक्यामध्ये तुम्हाला एक जमवायचं कोणतं माहिती आहे का, तर इथे 1905 बनारसचं अधिवेशन आहे. कोणतं, तर गोपाळकृष्ण गोखले, की लोकमान्य टिळकांना यांनी अर्थातच इथं 7 मध्ये बाहेर काढलं होतं. जशी करणी तशी भरणी, 95 यांना बाहेर काढलं आणि 1907 यांनी त्यांना बाहेर काढलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाचे दिवस येत असतात. 2021 मध्ये गेलं गंगेला, पण 22 मध्ये तर तुमचं आहे ना. मग 22 मध्ये असा अभ्यास करा की 23 मध्ये डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये मस्त कोट बीट घातला पाहिजे महाराष्ट्र शासनाचं. गाडी पण मिळते लाल दिव्याची. त्याच्यानंतर अभ्यास करा जोरदार, UPSC करायची नंतर पास झाल्यावरती. आता हे सगळं जमलं, म्हणजे 1905 बनारस आहे तर गोपाळकृष्ण गोखले जमलं तुम्हाला. मग त्याच्यानुसार जमवा ना. इथं ड ला काय दिलं, 1 नंबर दिलं, तर ड ला 1 नंबर आहे, इथे 1 इथे 1 आणि इथे 1 आहे. आधी याच्यानंतर अजून एक जोडता येतो. तर सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल कुठे आहेत, 1931च्या कराचीला आहेत. अर्थातच इथं आपल्याला पाहिजे काय, तर क ला 2 नंबर पाहिजे. मग इथं क ला 2 याच्यातच येतं. मग झालं उत्तर इथं. अशाच पद्धतीचे प्रश्न सोडवायचे मित्र, काहीच अवघड नाही. फक्त काय करायचं, प्रामाणिक तर डोकं लावायचं. ते 1 तास म्हणजे काय असतं माहिती आहे का, तर आपला 1 तास हा 1 तास जो असतो ना, तर आपल्या आयुष्याची एवढी मोठी रेस असते. ते 1 तासामध्ये 60 मिनिट एवढे पळायचं ना, एवढं पळायचं की तिथं हुसेन बोल्ट आणि चित्ता सुद्धा भारतात आणलेला फेका पडला पाहिजे. त्याचा वेग 102 काहीतरी आहे. 96 आणि 102 असे 2 चित्त्यांचे वेग काउंट झालेले आहेत. तर त्याचा वेग आपल्यापेक्षा कमी पडला पाहिजे आणि आयोगाच्या वेगापेक्षा तर 10 पटीने पळायचा. म्हणजे आयोगाला प्रश्न पडला पाहिजे, नेक्स्ट टाइम प्रश्न कसा टाकू, असा अभ्यास झाला पाहिजे तुफान. तर याचं उत्तर हे आहे. तर त्याचं वैशिष्ट्य थोडक्यामध्ये सांगायचं मला की
कलकत्त्याचं अधिवेशन आहे, रहमतुल्ला सयानी हे अध्यक्ष होते. आता हे मुस्लिम आहेत तर दुसरे मुस्लिम व्यक्ती. तर या अधिवेशनाचं विशेष असं होतं की वंदे मातरम नावाचं गीत जे आहे हे बंकिमचंद्र चटर्जींचं हे आनंदमठ मधलं गीत हे पहिल्यांदा गायलं गेलं. आता या अधिवेशनाच्या विशेष संदर्भातलं या जवळच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य होतं की अधिवेशन लंडनला घ्या, पण हे अधिवेशन झालं भारतामध्ये. ठीक आहे, त्याच्या पुढचं अधिवेशन 1915चं अधिवेशन आहे कुठं तर मुंबईमध्ये झालं होतं. हे अधिवेशन लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकमान्य टिळक यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये घ्यायचं की नाही, अर्थातच हे जहालवादी होते, घ्यायचं की नाही याच्यासाठीचा ठराव इथं मंजूर झाला होता. लक्षात ठेवा 1916ला आतमध्ये घेतलं होतं. कराचीचं अधिवेशन आहे. या कराचीच्या अधिवेशनामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्कांचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला होता. हे अधिवेशन सरदार वल्लभभाई पटेल आणि 1905 मध्ये काय केलं तर बंगालची फाळणी, हे बंगालची फाळणी आणि बंगालच्या फाळणीसाठीचा जो ठराव आहे तर हे ठराव मात्र गोपाळकृष्ण गोखलेमध्ये ठराव कोणाचा आहे तर लोकमान्य टिळकांचा आहे. पासच नाही करायचा. कारण का तर 95ला पुण्यात आम्हाला हकलून दिलं ना, मग आता ठराव नाही पास करणार आहे. मग याच्यानंतर काय झालं तर 1906 मध्ये काय झालं तर कलकत्त्याचं अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्यांनी काय म्हटलं की ठीक आहे तुम्ही बरोबर आहे ठराव मंजूर करून घेतो. आणि या अधिवेशनामध्ये मग इथं स्वदेशी चळवळीचा ठराव, बंगालच्या फाळणीचा ठराव, या ठिकाणी स्वदेशी चळवळीचा ठराव इथं मंजूर करून घेतला होता. तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे अधिवेशनं आहेत. ठीक आहे, अशाच प्रकारचं तुम्हाला अभ्यास, अशाच प्रकारचे तुम्हाला मोटिवेशन, अशाच प्रकारचे नवीन काही किस्से आणि अशाच प्रकारचं खूप सारं काही ताकद देण्याचं, प्रोटीन देण्याचं, कार्बोहायड्रेट देण्याचं, असं हेल्दी देण्याचा प्रयत्न मी यूट्यूबच्या माध्यमातून करत राहतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू, ग्रेट सॅल्यूट. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका, लाईक कमेंट करायला विसरायचं नाही. कारण का तर ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतं की तुम्ही कमेंट्स करताय चांगल्या पद्धतीने. आवडलं तर करायचं ना, अरे आवडलं तर करा. त्याचं कारण सांगू तुम्हाला, तर याच्यावरती भारत सरकारने GST नाही लावलेला असून त्याच्यामुळे भरभरून करायचे कमेंट्स वगैरे, हा चांगल्या करायचं नाही तर तुम्ही करत बसाल. आता कधीही लक्षात ठेवा की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, प्रत्येकाचे दिवस खूपच सुपरहिट नसतात. तर प्रत्येकाला काय आहे ते परिस्थितीला दोष देत बसायचं नाही. आता गरिबीत जन्माला आलो हा आपला जरी दोष असला तर गरिबीत मरायचं नाही, कारण का तर तो आपला सर्वात मोठी मिस्टेक असेल. म्हणून गरिबीत जन्माला आले हा आपला दोष नव्हता, पण मरणं हा सर्वात मोठा आपला गुन्हा आहे. त्याच्यामुळं MPSCची तयारी करताय ना, तर तयारी करत होता हा तुमचा दोष नाही, पण तयारी करून पास जर नाही झालं ना तुम्ही तर हा सर्वात मोठा तुमचे मिस्टेक असणार आहे. म्हणून तयारी करण्यासाठी किती प्रकारचा डान्स केला तरी चालतंय. म्हणून आपल्या परिस्थितीला दोष द्यायचा नाही, तर काय करायचे लढण्याची जिद्द जे आहे तर ते अंगी बाळगायचे. मराठी बिलीव्हर हे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, सगळीकडे आपलं स्पर्धाग्रामचंच आहे. तर इथं दोष देत बसायचं नाही आणि ह्या दोषाला काय करायचं आपण भांडवल करत बसायचं नाही. ही जिद्द आहे. आणि जेव्हा आपण अपमान होतो ना तर आपलं स्पीड अजून वाढत असतं. त्याच्यामुळं काही लोक जर म्हटले ना की तू पास नाही झाला तर पास का नाही झाला त्याच्यावरती चिंतन करायचं, मग अजून स्पीड वाढवायचं आपलं, तरच तुम्हाला ते पास करतील. म्हणून परिस्थितीचं भांडवल करत बसू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणीही गर्भ श्रीमंत नसतो, खूप शून्यातून आलेला असतो. कदाचित ह्या शून्यातून येणारी जी लोक असतात ना तर ही खूप मोठं विश्व निर्माण करतात आणि त्याचबरोबर खूप मोठा इतिहास बनवत असतात. लक्षात ठेवा त्यांचं विश्व आणि त्यांचा इतिहास जो असतो ना तर तो खूप मोठा असतो आणि त्याला सोनेरी अक्षराने लिहिलं जातं. मग सोनेरी अक्षराने तुमचा इतिहास जर लिहायलाच असेल, तुमचा इतिहास जर लिहायला सांगायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप. कारण का तर कोणीतरी म्हटलं होतं, रोनाल्डो जो ख्रिस्टियानो रोनाल्डो आहे ना तर त्यांना सांगितलं होतं की मी कधी जिंदगीमध्ये नकारार्थी विचार करत नाही आणि ते नेहमी सांगतात की मी नेहमी प्रयत्न करत राहतो. म्हणून डॉक्टरांनी वकिली पेशामध्ये 2 शब्द, नेहमी एक शब्द वापरला जातो. तो शब्द कोणता असतो माहिती आहे का? प्रॅक्टिस. तो जिंदगीभर प्रॅक्टिस करत राहतो. म्हणून आपल्याला जिंदगीभर प्रयत्न करत राहायचं आहे. म्हणजे इथं पास झालं तर UPSC करायला जा, डायरेक्ट IAS IPS व्हा, कारण तुमची जागा तिथं असू शकते. सो जगात विश्व आणि आपला इतिहास जर निर्माण करायचा असेल तर प्रामाणिक प्रयत्न करा. बाकीचं आम्ही तुमच्या जोडीला आहोतच. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही मित्रांना शेअर करा. आणि पुढचा भाग नेक्स्ट किती नंबरचा आहे तर 7 नंबरचा भाग आहे आणि 7 नंबरचा भाग लगेच परवाच्या दिवशी तुमच्या सेवेसाठी येऊन जातोय. तोपर्यंत या MPSC कट्टाला लाईक कमेंट करून जावा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लास्ट टाइम सांगितलं होतं मी तुम्हाला, सबस्क्राईब करून ठेवा. मग पुढच्या वेळी तुम्हाला काय मिळून जाणार आहे याचं नोटिफिकेशन येऊन जाणार आहेत. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट अँड ग्रेट सॅल्यूट ऑफिसर्स. तुम्हा सगळ्यांना मी ऑफिसर कॉल करतोय आणि मला तुमचे जे नंबर सेव्ह आहेत ना तर त्याच्यामध्ये एडिट करायचा चान्स द्या की PSI STA ... काय असेल तो. सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा.